तर जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या इसिसच्या नापाक कारवाया भारतात सुरू आहेत. संभाजीनगरमध्ये ही इसिसनं आपलं जाळं पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. संभाजीनगरात पसरलंय इसिसचं जाळं. संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात. उच्च शिक्षित युवक देखील कटात होतात सामील. धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणारी ही संघटना आहे इसिस. मात्र याच दहशतवादी संघटनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं जाळं पसरवलं. छत्रपती संभाजीनगरमधले 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इसिसच्या संपर्कात आलेल्या तरुणांना स्फोटक तयार करणं, घातपात कसा घडवायचा आणि त्यानंतर काय करायचं याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिलं जात होतं. तरुणांचं ब्रेन वॉश करण्यासाठी व्हिडिओ दाखवले जात असल्याचे समोर आलंय. एनआयएच्या आरोपपत्रातून हा मोठा उलगडा झालाय. संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात अडकल्याचं समोर आलंय. मोहम्मद जोएबच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरात इसिसचं जाळं पसरवण्याचा मोहम्मद जोएबचा प्लॅन होता. जोएबनं संभाजीनगरात एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता. ग्रुपमध्ये 50 पेक्षा जास्त जणांना ऍड करण्यात आलं होतं. त्यांना शपथ देऊन भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा मानस होता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ शेअर केले जायचे. भारतात कुठे कसे दहशतवादी हल्ले करायचे याचा प्लॅन ठरला होता. हल्ले झाल्यानंतर अफगाणिस्तान, तुर्कीमध्ये पळून जाण्याचा प्लॅन होता. संभाजीनगरमधून एनआयएनं अटक केलेल्या मोहम्मद जोएब खानच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. संभाजीनगरचा मोहम्मद जोएब आणि जगभरात इसिसचं जाळं पसरवणारा मोहम्मद शोएब यांनी संभाजीनगरात एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता. जोएबच्या मदतीनं शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार करण्यात आल्याचं एनआयएच्या दोषारोपपत्रात म्हटलंय. मोहम्मद जोएब खान कोण आहे त्यावर एक नजर टाकूया. मोहम्मद जोएब खान हा सामान्य कुटुंबातला. फेब्रुवारीत एनआयएनं संभाजीनगरात 9 ठिकाणी छापे मारले होते. त्यात जोएबला अटक करण्यात आली. जोएब विवाहित असून त्याला 2 मुली आहेत. जोएबचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. जोएब बंगळुरूमध्ये नोकरी करत होता. वर्क फ्रॉम होम असल्याचं सांगत घरून काम करत होता. जोएबचे 2 भाऊ आखाती देशात नोकरी करतात. एक भाऊ IT इंजिनियर असून तो इसिसचं मोठं नेटवर्क असलेल्या लिबियातील एका कंपनीत काम करतोय. मात्र वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली जोएबनं संभाजीनगरात स्लीपर सेल्सचं जाळं पसरवण्याचं काम सुरू केलं. वेगवेगळ्या भागातील तरुणांना एकत्र केलं. व्हॉट्सअप ग्रुपवर तो स्फोटक तयार करण्याचं प्रशिक्षण देत होता. मात्र घातपाताचा कट रचण्याआधीच एनआयएनं त्याला ताब्यात घेत कारवाई केली आहे. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.